अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींची प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आपल्याला आपल्या स्वामींची काही ना काहीतरी सेवा करायची ही प्रत्येकाची इच्छा असते। थोडी मोठी का होईना जेवढं जमेल तेवढं, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही सेवा करू शकतो का, असे मला बरेचसे प्रश्न येत होते की आम्हाला वेळ नसतो, आम्ही नोकरीनिमित्त बाहेर असतो किंवा घरात लहान मुलं आहे। काही ठिकाणी तर असंही आहे की सासरच्या मूळ अलाउड नाहीये, मनात खूप इच्छा आहे परंतु वेळ मिळत नाहीये, तर आम्ही स्वामी सेवा कशी करायची। त्याचबरोबर सगळ्यात मोस्ट रिक्वेस्टेड म्हणजे क्वेश्चन असा की तो म्हणजे स्वामी सेवा करताना नॉनव्हेज खावं का किंवा मांसाहार करून स्वामी सेवा नित्य सेवा करू शकतो का। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर व्यवस्थित समजेल। तरी सुद्धा नाही जर काही समजलं तर मला कमेंटद्वारे अवश्य कळवा, मी तुम्हाला प्रत्येकावरती उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन। तर वळूया आपण मुख्य विषयाकडे। आता नित्यसेवा म्हणजे काय, नित्यसेवा म्हणजे काय, तर त्या नित्यसेवेच्या शब्दातच याचा अर्थ दडलेला आहे। नेहमीची सेवा म्हणजे तर नित्यसेवा। तर त्या नित्यसेवेमध्ये नक्की काय काय येतं, तर सगळ्यात अतिशय पवित्र ग्रंथ म्हणजे तो म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत। अतिशय छोटी पोथी आहे परंतु याचे पारायण केल्यामुळे आपल्याला अगणित फायदे मिळत असतात। अतिशय प्रभावी सेवा आहे ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण। ही जी पोथी आहे ती आपल्याला दिंडोरीपणी सेवा केंद्रामध्ये मिळते। तर जर तुमच्या जवळ दिंडोरीपणी सेवा केंद्र असेल आणि जर ही तुमच्याकडे पोथी नसेल तर अवश्य लवकरात लवकर केंद्रात जा आणि तिथून ही पोथी घेऊन या। तुमच्या जवळ जर दिंडोरीपणी सेवा केंद्र नसेल तर तुम्हाला तिथे एक नंबर फ्लॅश होत असेल दादांचा, तर त्या दादांना तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा। ते पोस्टाने ही कोणतीही असू दे दिंडोरीपणी सेवा केंद्रातल्या जेवढ्या काही पोथी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवायचा नक्की प्रयत्न करतील। तर आता काय करायचं, नित्यसेवा म्हणजे काय, तर श्री स्वामी चरित्र सारामृताचे रोज आपल्याला 3 अध्याय वाचायचे असतात। 21 अध्याय आहेत, रोज 3 अध्याय आपण वाचले म्हणजे 7 दिवसात आपलं एक पारायण पूर्ण होतं। रोज 3 अध्याय वाचायचे। म्हणजे कसे वाचायचे, तर आज आपण 1, 2, 3 वाचले तर उद्या 4, 5, 6 मग नंतर 7, 8, 9 अशा प्रकारे आपल्याला 21 अध्याय पूर्ण वाचायचे। म्हणजे 7 दिवसात एक पारायण पूर्ण होतं आणि महिन्यात आपली 4 पारायण पूर्ण होतात। त्याचबरोबर अजून काय येतं नित्यसेवेत, तर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राच्या 11 माळ जप करायचा। तर 11 माळ जप का करावा, तर प्रत्येक माळीचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे की पहिली माळ कोणासाठी जपावी, दुसरी माळ कोणासाठी जपावी, तर त्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक माळीनुसार आपल्याला हा जप करायचा असतो। तर एवढी सेवा आपल्याला नित्यसेवेमध्ये येते। परंतु आता 11 माळ जप जर करायला गेलं आपण तर बराच वेळ सुद्धा जातो आणि मग ते करायचे म्हणून नाही करायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। तर त्याच्यापेक्षा मी तुम्हाला एक सांगेन, तुम्हाला नित्यसेवा करायची ना तर रोज 3 अध्याय वाचा आणि त्याचबरोबर फक्त 1 माळ जप केला तरीही चालेल, परंतु तो मनापासून करा। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या स्पीडने करा, उगीच करायचंय म्हणून फास्ट मध्ये करूच जाऊ नका। मन पूर्ण स्थिर हवं। कधी असतं आपल्याला ना माळा तेवढा कम्प्लीट करायच्या आपण पटापट करतो आणि मग तेव्हा आपल्या डोक्यात सुद्धा विचारचक्र वेगळी चालत असतात, काही ना काहीतरी इकडचे तिकडचे विचार येतात। मग ते आपल्याला डायव्हर्ट करण्यासाठी, ते आपल्याला डोक्यात येऊ नये यासाठी मनापासून स्वामींवरती 100% श्रद्धा ठेवा आणि 3 अध्याय आणि 1 माळ वाचली केली तरीही अतिशय उत्तम। 11 केला तर खरंच चांगलं आहे, पण ती मनापासून करा। आता ही झाली नित्यसेवा। परंतु आपण आता नित्यसेवेमध्ये अजून काय काय करू शकतो, तर सगळ्यात स्वामींचा आवडणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना। हा स्वामींचा जो तारक मंत्र आहे तो मंत्रामध्ये तेवढी ताकद आहे, तर त्याचं सुद्धा तुम्ही 1 वेळा पठण करू शकता। 11 वेळा केलं तर अतिशय उत्तम। छोटासा मंत्र आहे, पटकन होतो। आता सकाळी मी कामाला जाते, रात्री घरी येते, तर रात्री येऊन थोडा वेळ आम्हाला 10-15 मिनिटं मिळतात, तर मी तेवढ्या वेळात सेवा करू का, तर अवश्य करा। स्वामींच्या सेवा करण्याला कोणतंही बंधन नाही, फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळात तुम्ही सेवा करू नका। अगदीच रात्रीही करू नका, परंतु ज्यांना खरंच इच्छा आहे पण आता नोकरीमुळे दिवसभर घरातच नाही तर त्यांनी केली तरीही चालेल, काही नाही। स्वामी फक्त आपल्या भक्तीचे भुकेलेले आहेत। आपण जेवढी सेवा करू तेवढी स्वामींपर्यंत कायम पोहोचत असते आणि स्वामी आपल्या भक्तावर कधीही रागवत नाहीत किंवा मी असं केलं म्हणून स्वामी मला त्याची शिक्षा देतील का, मी जरासं चूक झाली, काही होत नाही। चूक झाली तर माफी मागायची, पण स्वामी असं कधी आपल्याला शिक्षा वगैरे देत नाही, आपली केलेली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचत असते। नित्यसेवेमध्ये काय काय करायचं ते तुम्हाला मी सांगितलं। त्यानंतर आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे नॉनव्हेज खाऊन स्वामी सेवा करता येते का। आता बघा, आपण लहानपणापासून नॉनव्हेज खात आलो असू, जे लोक नॉनव्हेज खातात लहानपणापासून खात आलेत, परंतु आता आपल्याला स्वामी सेवेत आलो आणि आता आपल्याला कळलं की अरे स्वामी सेवा आपण करतोय तर आपण नॉनव्हेज नाही खायचं। परंतु जी आपली लहानपणापासून जी सवय असते ती अशी अचानक मध्येच ब्रेक करता येत नाही, लगेच तिची तोडता येत नाही, कारण आपल्याला शरीराला ती सवय झालेली असते। आपल्या की वारानुसार आपण नॉनव्हेज खातो, रोज तर आपण नॉनव्हेज नाही खात, वार असतात, रविवार बुधवार, काही ठिकाणी शुक्रवारी सुद्धा खात नाहीत।
मग अशा वारालाच आपण खात असतो. मग ती आपल्याला एक सवय झालेली असते त्या वाराला खायची. किंवा काही वेळेला आपल्याला मेडिकल प्रॉब्लेममुळे सुद्धा हेल्थसाठी सुद्धा डॉक्टरांकडून सुद्धा सजेस्ट केली जातं की नॉनव्हेज खा म्हणून, थोडंसं शरीराला चांगलं असतं. किंवा नॉनव्हेज पूर्णतः सोडणं आपल्याला शक्य होत नाही. मग अशा वेळी काय करायचं, तुम्हाला जर स्वामी सेवा करायचीच आहे, मनापासून 100% इच्छा आहे, तर मी सांगेन तुम्ही बिनधास्त स्वामी सेवा करा, जरी तुम्ही नॉनव्हेज खात असाल तरी. यावरती आता बऱ्याच जणांचं दुमत येऊ शकतं, मला बरेचसे कमेंट सुद्धा येऊ शकतात की तुम्ही असं का सांगताय. परंतु बघा, जर तुमची मनापासून इच्छा आहे, तुमचं मन जर स्वच्छ आहे, निर्मळ आहे, असं नाही मी सांगत आहे की नॉनव्हेज खाल्लं म्हणजे मन अगदी घाण होतं, असं काही नसतं. अगदी मग व्हेज खाणारी लोक तशी आहे. तुम्ही व्हेज खाऊन सुद्धा जर एखाद्या विषयी मनात तिरस्कार करत असाल, एखाद्याचा द्वेष करत असाल, रोज जर तुमच्या मनात निगेटिव्हिटी भरलेली असेल, तर मग फक्त व्हेज खाऊन स्वामी सेवा केली तर ती स्वामींपर्यंत पोहोचते का? तर नाही असं होतं. त्याच्यामुळे मी असं सांगत नाही की तुम्ही नॉनव्हेज खाच आणि मग स्वामी सेवा करा. परंतु जे लोक नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी मी सांगते, जर तुमची 100% खात्री असेल की मला स्वामी सेवा करायचीच आहे, मग फक्त नॉनव्हेज मी खाते म्हणून मी स्वामी सेवेपासून का लांब राहू, मला स्वामींचं सुद्धा मला तेवढंच करायचंय, परंतु मला नॉनव्हेज सुद्धा बंद नाही करू शकत. मग अशा वेळी काय करायचं, आता ज्या दिवशी वाराला तुम्ही नॉनव्हेज खाणार असाल तर त्या दिवशी सकाळी लवकर उठा, देवपूजा वगैरे झाली की तुम्ही सकाळी लवकर वाचून घ्या. कारण ही नित्य सेवा आहे, त्याच्यामुळे यातले जे 3 अध्याय ते रोज वाचले पाहिजेत. त्याच्यातून नित्य सेवा आहे, रोज करायची सेवा आहे. तर तुम्ही काय करा, म्हणजे तुम्हाला पटत असेल तर मी तुम्हाला ते सांगते की तुम्ही सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झाली की लवकर वाचून घ्या. दुपारी तुम्ही नॉनव्हेज खाणार आहात तर त्यानंतर तुम्ही या पोथींना हात लावू नका, ना स्वामींसमोरही जाऊ नका. ही अतिशय काटेकोरपणे पाळा की ज्या दिवशी नॉनव्हेज खाणार असेल तर त्या दिवशी सरळ स्वामी सेवा करूच नका. मग तुम्ही दुसऱ्या दिवशी कालचे 3 अध्याय आणि त्या दिवशीचे 3 अध्याय असे तुम्ही 6 अध्याय एकदम वाचले तरी चालतील, म्हणजे 7 दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होतं. किंवा मग आदल्या दिवशी जर तुम्हाला माहिती आहे की उद्या नॉनव्हेज खाणार आहे तर तुम्ही आदल्याच दिवशी दुसऱ्या दिवशीची सुद्धा सेवा पूर्ण केली तरीही चालेल. असे बरेचसे ऑप्शन आहेत. परंतु मग नॉनव्हेज खातोय म्हणून आम्हाला स्वामी सेवेपासून लांब नाही राहायचंय, हे जर खरंच मनापासून असेल की मला स्वामी सेवा करायचीच आहे, तर तुम्ही हे सुद्धा पर्याय म्हणजे घेऊ शकता. परंतु मी तुम्हाला एक सांगेन, जर तुम्ही स्वामी सेवा 100% मनापासून करताय ना, तर स्वामी महाराज तुमचं जे नॉनव्हेज खाणं आहे त्याच्यावरती सुद्धा प्रतिबंध घालतात. हा बऱ्याच जणांना अनुभव आला असेल, तर ज्यांना कोणाला अनुभव आला असेल त्यांनी मला कमेंटद्वारे नक्की कळवा की आपण जर नॉनव्हेज खातोय आणि स्वामी सेवा करतोय तर थोडं आपलं मन नॉनव्हेज पासून ना विचलित व्हायला लागतं. आपल्याला ना इच्छा होत नाही थोड्या दिवसांनी की थोडं नॉनव्हेज आपण कमी करतो, आणि स्वामी महाराज ते आपल्याकडून घडवून आणतात. जर आपली मनापासून इच्छा असेल तर थोडं नॉनव्हेज आपलं कमी होत जातं आणि काही दिवसांनी ते पूर्णतः बंद होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वामी सेवा नित्य सेवा करताय तर तुमच्या घरी स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो हा असलाच पाहिजे. अगदी छोटा असला तरी चालेल, परंतु अवश्य असला पाहिजे. आणि स्वामी सेवेत जर तुम्ही नवीन असाल तर तुमच्या घरी श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ, त्याचबरोबर स्वामी महाराजांची छोटी मूर्ती किंवा फोटो हा असलाच पाहिजे. त्याचबरोबर हे जे स्वामी समर्थ दिंडोरीपणे सेवा केंद्राचं जे नित्य सेवा स्तोत्र मंत्र हे जे पुस्तक आहे हे सुद्धा तुमच्या घरी असलं पाहिजे. कारण यामध्ये सुद्धा जेवढे स्तोत्र मंत्र आपले रोजच्या दैनंदिन जीवनात जे आपण म्हणतो स्वामींचे असतील किंवा बाकी देवतांचे सगळे या पुस्तकांमध्ये दिलेले आहेत. ज्या स्वामींच्या केंद्रातल्या आरत्या आहेत त्याही आहेत, तर तुम्ही हे सुद्धा पुस्तक अवश्य असलंच पाहिजे. आणि याच्यामध्ये सुद्धा बघा, तुमच्याकडे जर वेळ असेल तर नित्य सेवा काय काय करावी वारांप्रमाणे सुद्धा यामध्ये नित्य सेवा दिलेली आहे. म्हणजे सोमवारी काय करायची, मंगळवारी काय करायची, जर तुमच्याकडे वेळ असेल तर त्या दिवशीची सुद्धा तुम्ही वेगळी सेवा करू शकता. तर त्याच्यासाठी ही 2 पोथी तुमच्या घरी असणं आवश्यक आहे. जर नसेल तर आजच दिंडोरीपणे सेवा केंद्रातून पोथी घेऊन या किंवा त्या दादांना व्हॉट्सअप केलात तरीही चालेल. सेवेसंदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील, जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला या व्हिडिओच्या कमेंटद्वारे नक्की सांगा. आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवूया किंवा मी तुम्हाला त्या कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हे नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत किंवा छानशा स्वामी अनुभवामार्फत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.